यशस्वी जयस्वालने देखील एकाच सिरीज मध्ये 700+ अशा प्रकारचे रन करून जवळपास सुनील गावस्करांनंतर 45 वर्षांनी हा रेकॉर्ड त्यांनी तयार केला। इतका युवा खेळाडू पण आज अशा प्रकारचा रेकॉर्ड हा त्यांनी या ठिकाणी तयार केलाय। त्यामुळे मला असं वाटतं की असे सगळे खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी आपल्या मुंबईतल्या आपल्या महाराष्ट्रातले आहेत। महाराष्ट्राला खरोखर मला असं वाटतं की यांनी सगळ्यांनी धन्य केलाय आणि महाराष्ट्राच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना म्हणू इच्छितो की वी आर प्राऊड ऑफ यू, महाराष्ट्र इज प्राऊड ऑफ यू। आणि निश्चितपणे आज या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली। माननीय मुख्यमंत्री, माननीय अध्यक्ष, माननीय उपसभापती यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो। कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना, अशा प्रकारची परिस्थिती असते। पण थँक्यू रोहितजी, तुम्ही त्याचा उल्लेख केला। खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं। खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं, पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले। मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होतं, पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही, म्हणून मुंबईकरांचेही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक या निमित्ताने विनंती करतो की आपलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहेच, अतिशय सुंदर स्टेडियम आहे, पण आशिषजी या ठिकाणी आहेत। आशिषजी, आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची देखील आवश्यकता आहे। त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, BCCI असेल, या सगळ्यांना जी काही मदत लागेल निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील। एक वानखेडेची सर कुठल्या स्टेडियमला येऊ शकत नाही कारण ते ऐतिहासिक आहे, पण तरी देखील एक मुंबईला आधुनिक 1 लाख लोक मावतील अशा प्रकारचं स्टेडियम हे मुंबईमध्ये येत्या काळात आपण सर्वांनी मिळून करावं, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि जाता जाता एवढंच सांगतो की रोहितजी, आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे, कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही। पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत। तुम्ही बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय, हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे। म्हणून तुमचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संघाचा, भारतीय संघाचा, रोहित शर्माचा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। यानंतर आपल्या भावना व्यक्त करायला येत आहेत विधानसभेतील पंच, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब।